एका बाजूनं पेण विभागातून बिलॉंग्स करताना उर्नोली टीम, तर एका बाजून आपल्या घरच्या केलपट्टीवर खेळ साकारताना दबी चपाटा टीम. टाइमर ऑन केला जाईल. 15 मिनिटाचा अवधी. 3 षटकांसाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल, जिथे स्ट्राईक एंड वरती बॅटर आपण पाहतोय राकेश, तर एका बाजूने सुजय नॉन स्ट्राईक एंड वरती. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सुनील पाटील. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. पहिला फेरीतील दुसरा सामना गोलंदाज सज्ज. पहिलाच बॉल बॅकवर्ड साईडला चुक्या करतायत फिल्डिंग डिपार्टमेंटच्या. बॉल वेगानं चाललाय, सीमारेषा ओलांडलीये बाईटच्या स्वरूपात. नशिबाच्या 4 धावा आणि त्या 4 धाव्यानं मात्र संघाचं खातं उघडलं जाईल आणि इथून मात्र बाईटचा येतोय हा दमदार चौकार. पॉवर प्लेचं षटक हाताळताना दमदार कामगिरी. ऑफ साईडला कट केलाय, पुश केला बॅकवर्ड साईडला, बॅकवर्ड तडव्यांच्या रिजन मध्ये सी मा पार. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे फरार होईल. अक्षय पाटीलचा हा तडाखा आणि त्याच्या बॅट मधून येतोय सीमा पार चौकार. चार धाव्याने टीमची धावसंख्या 8 धावा पटला वरती पाहायला मिळते. यावेळेचा हा बॉल लॉफ्ट केलाय, फिल्डर आहेत लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र येत आहे 2 धावा. टेन रन्स पहिलं दशक पूर्ण होताना 10 धावा. यावेळेचा बॉल ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न, झेल टिपली जातीये, बॅट्समन होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा अक्षय पाटील, ज्याच्या बॅट मधून मागील बॉल वर त्याला षटकार आणि तो अक्षय पाटील मात्र मैदानाच्या बाहेर. यासाठी माफ करा, खरं तर अक्षय पाटीलच्या बॅटमधून चौकर येताना आपण पाहिला.
त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर मात्र विकेट. 3 बॉल फेस केले. 6 धाब्यांचे योगदान देत असताना अद्याप सुनील मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर पाहायला मिळतोय. इन ऍक्शन नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती देवीचा पाडा टीम पहिल्या ओव्हरमध्ये जिथे 2 विकेट गमावल्यात आणि इथून मात्र अगदी गोलंदाजी करताना चांगली बॉलिंग ट्रॅक वरती सुनील पाटील. आपण मात्र सुनील टू सुनील असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक एंड वरती देखील सुनील, बॉलिंग ट्रॅक वरती देखील सुनील. यावेळेचा हा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न आणि हा बॉल वरती येतो तो म्हणजे डॉट बॉल. सुनील याला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती. खर तर प्रत्येक षटकारासाठी पैदन ग्रुपचे मालक खरं तर आपण पाहतोय अरुण शेठ म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी सुनील जाधव या बॅट्समनला 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ओव्हर नंबर 2 दुसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाज पाहायला मिळेल अनिल पाटील. यावेळेचा हा बॉल आणि या बॉल वरती येतोय तो म्हणजे डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती निर्धाव चेंडू सांगता मैदानाच्या आतमध्ये घडतीये आणि त्यानंतर मात्र इथून मात्र ओव्हरची सुरुवात अनिल पाटील षटक हाताळताना दुसरं आणि त्यांच्या माध्यमातून हाताळला जातो डॉट बॉल. सुजय याला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक वरती सुनील ज्याच्यासाठी अरुण शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून अगदी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. पैदन ग्रुपचे सर्व अरुणजी म्हात्रे साहेब आणि त्यांच्याकडून खरं तर सुनील साठी पारितोषिक. लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतोय सुजयला ऑफ साईडला ड्राईव्ह केला. फिल्डर आहेत डीप कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग करते, चांगलं थ्रो, चांगलं कलेक्शन आणि तदनंतर मात्र येते ती सिंगल. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा दापटला वरती पाहायला मिळतील. इलेव्हन रन्स ऑन दी बोर्ड. 11 धावा दापटला वरती अगदी पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 अनिल पाटील यांना आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती आणि समोर फलंदाज सुनील जाधव. एका बाजूने खरं तर अगदी दूरवरचा प्रवास करून पेन विभागातून बिलॉंग्स करताना उंद्रोली टीम पाहायला मिळते, तर एका बाजूनं बॅटिंग करताना आपल्या घरच्या खेळपट्टीवर खेळ साकारताना अगदी आपण पाहतो देवीचा पाडा टीम. पैजन सागर सुंदर आणि त्या बैलाचे मालक अरुण शेठ म्हात्रे साहेब आणि त्यांच्याकडून सुनील साडी प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं कॅश प्राइज. ऑफ साईडच्या रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल होताना पाहतोय डीप कव्हरला फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र कंप्लीट केला जाईल. 2 धावा ओव्हर थ्रो. तिसरीचा प्रयत्न देखील सक्सेसफुल राहिलाय आणि या बॉल वरती येत आहेत ते म्हणजे तब्बल 3 धावा. टीमची धाव संख्या पुढे सरसावताना अगदी आपण पाहू शकाल 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा दापटला वरती पाहायला मिळतील. 14 रन्स ऑन दी बोर्ड. 14 धावा दापटला वरती. स्ट्राईक एंड वरती बॅटर सुजय, एका बाजूने गोलंदाजी ट्रॅक वरती अनिल पाटील. ओव्हर नंबर 2 3 बॉलचा खेळ संपला आहे आणि तपे 3 चेंडूचा खेळ मात्र आहे बाकी. फुलटॉस बॉल ऑन साइडला फिरवलाय. स्क्वेअर मध्ये फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग तिथून घडतीये आणि इथून मात्र येत आहेत. येते फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची धावा संख्या थोडीशी पुढे सरसावताना 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा दापटला वरती पाहायला मिळतील. WDC लाईव्ह आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा पूर्णपणे कव्हर केली जाते. अगदी सर्व राहुल दादा उलवेकर सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अगदी बरीचशी वर्ष हे चॅनल आपण पाहतोय. यावेळेचा हा फटका आणि इथून मात्र
ज्या षटकारासाठी कॅश प्राइज होत तो षटकार इथून आलाय. बॅटर आपण पाहतोय सुनीलचा हा फडका डीप मिड विकेटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दिलं दस्तक आणि इथून मात्र येतोय बिग हिट षटकार. अरुण शेठ म्हात्रे खरं तर आपण पाहतोय पैजन सागर सुंदर बैलाचे मालक आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि तदनंतर मात्र येतोय हा वाईड बॉल. एक्स्ट्राची एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते आणि टीमची धावसंख्या पाहायला मिळते 22 ऑन दी बोर्ड. 22 धावा. बैलगाडा क्षेत्र म्हटलं तर अगदी मग त्या बैलगाडा क्षेत्रामध्ये अगदी मोठं नाव, अगदी भरीव कामगिरी आणि अरुण शेठ म्हात्रे साहेब आणि अगदी त्यांच्या माध्यमातून सुनीलसाठी कॅच प्राइज आपण बघतोय. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं. 11ची सरासरी होती षटकामागे आणि जमता येते 22 धावा. (22 ऑन दी बोर्ड). 22 धावा धावपटलावरती आहेत. (22 ऑन दी बोर्ड). 22 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज. ओव्हर नंबर 3 उंदरली टीमचा तिसरा ट्रम्प कार्ड यूज केला जाईल. स्वराज पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. स्वराज पाटील आपण पाहू शकाल. एका बाजूने स्ट्राईक एंडवरती बॅटर सुजयला आपण पाहतोय. एका बाजूने सुनील ज्याच्यासाठी अरुण शेठ म्हात्रे साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये आहेत. आणि इथून मात्र खरं तर गोलंदाज होईल सज्ज. यावेळेचा हा बॉल एका हाताने टिपली आहे झेल. अगदी शॉर्ट थर्डमॅन मध्ये चांगली फिल्डिंग घडतीये. एफर्ट्स तिथे राहिलेत खेळाडूचे आणि झेल टिपलाय. खेळाडू तैनात होते. दर्शन हा टिपलाय झेल आणि इथून मात्र बॅट्समन होईल बाद. धक्का क्रमांक तिसरा. बॅटर आपण पाहतोय अक्षय तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला खेळाडू मैदानाच्या. सुजय इथून मात्र होतोय बाद. सन्माननीय भारतीय जनता पार्टी युवा नेते प्रीतमजी पाटील टोंडरे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपलं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. न्यू बॅटर नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती रोहितला आपण पाहू शकाल स्ट्राईक एंडवरती. नवीन फलंदाज रोहित एका बाजूने गोलंदाजी करत असताना सुराजचं चांगलं कमबॅक घडतं या ओव्हर 3 मध्ये ज्यानं पहिल्याच बॉल वरती मिळवली आहे सफलता. यावेळेचा हा बॉल आणि त्या बॉल वरती बाईकच्या सुरुवात येते सिंगल आणि या सिंगलला मात्र टीमची धावसंख्या थोडीशी पुढे सरसावताना 23 धावा धावपटलावरती. ऑन दी बोर्ड. 23 धावा धावपटलावरती. सुनील जाधव एक षटकार आलाय. 1000 रुपये जमा आहेत. आणखी 1000 देखील जमा आहेत. कदाचित दुसरा आला तर ते देखील अगदी सुनीलच्या अकाउंट मध्ये जोडले जातील. यावेळेचा हा बॉल आणि अगदी आपण पाहतोय सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि तब्बल 3 धावा. 3 धाव्याने संघाची धावसंख्या पाहायला मिळते 26 ऑन दी बोर्ड. खराब क्षेत्ररक्षण अगदी क्षेत्ररक्षकाचा फंबल होताना आपण पाहिलं आणि त्या बॉल वरती आले. आता तब्बल 3 धावा. रोहित साठी देखील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. अगदी आपण पाहतोय पैजन सागर सुंदर बैलाचे मालक
अरुण शेठ म्हात्रे आणि त्यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहू शकाल 500 रुपयांचा कॅश प्राइज रोहित साडी, 1000 रुपयांचा कॅश प्राइज सुनील साडी आणि अगदी मग हे कॅश प्राइज बक्षिसांचा वर्षाव अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा हा बॉल आणि इथून मात्र खरं तर खेळाडू वृत्ती दाखवली बॅटरनं. अगदी पंचाचा निर्णय देखील आला होता, परंतु अगदी त्यांना खेळाडू वृत्ती दाखवली, स्वतःनं क्रीज सोडली. हेच आहे क्रिकेट. क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही तुमच्यातील सातत्यता, तुमच्यातील अगदी स्पष्टता दाखवता आणि ते सातत्यता दाखवली आणि खेळाडू वृत्ती दाखवली. बॅट्समन आपण पाहिला रोहित म्हात्रे आणि रोहित म्हात्रे इथून अगदी स्वतः क्रीज सोडताना मैदानाच्या बाहेर बॅटिंग टीमला बसतोय धक्का क्रमांक 4 धक्का. अल्पेश दादा म्हात्रे, प्रकाशजी म्हात्रे, त्यानंतर अरुण शेठ म्हात्रे असतील, समीर दादा असतील, या मान्यवरांना विनंती केली जाईल आपण व्यासपीठावरती या. आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यावेळेचा हा बॉल आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप आणि या बॉल वरती देखील येतोय हा डॉट बॉल. लकीला आपण पाहू शकाल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना डॉट बॉल आलाय आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळतीये ती म्हणजे टोटल 26. 26 धावा पटलावरती पाहायला मिळतात. 4 फलंदाज अद्याप मैदानाच्या बाहेर परतलेत. शॉर्ट पिचचा बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि इथून आणखी एक डॉट बॉल. षटक समाप्त होईल, तिसरं षटक आणि बॅटिंग करताना संघ आपण पाहतोय देवीचा पडा टीम जाऊन पोहोचली. 4 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा पटलावरती. 26 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ दी 4 विकेट्स. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. चला उशीर करू नका. यस पंच, पाण्याची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये आणि फिल्डिंग टीमला विनंती असेल अगदी जास्त वेळ खर्च करू नका, त्वरित फिल्डिंग पोझिशन जुगाल. चला 12th मॅन आपण तीन षटक संपलेत आणि संघाची धावसंख्या 26 धावा पटलावरती पाहायला मिळत आहेत. 26 ऑन दी बोर्ड आहेत. 26 धावा पटलावरती अगदी आपण पाहतोय आणि इथून मात्र पहिल्या सत्रातील एका षटकाचा खेळ असेल बाकी. ओव्हर नंबर 4, चौथं षटक, अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज समीर पाटील. स्लॉग ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग, डेथ ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग. पहिलाच बॉल, चांगली फिल्डिंग, सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, खराब कॉलिंग, तू तू मे मे आणि बॅट्समन मात्र इथून होईल बाद. धावचीच्या स्वरूपात धक्का क्रमांक 5वा आणि बॅटर आपण पाहतो मैदानाच्या बाहेर परतताना. तिसऱ्या पंचांची अगदी मागणी केली जाते. अगदी कोणता फलंदाज बाद आहे अगदी पाहिलं जाईल. स्ट्राईक अगदी रोटेट झाली आहे नाही, झाली की नाही अगदी चेक केलं जाईल.
अगदी चेक केलं जाईल क्रॉसिंग झाली की नाही. तर चला बॅट्समन बाद होईल. नॉन स्ट्राईक वरती असणारा लक्की अगदी नॉन स्ट्राईकला जिथे अगदी स्टंप आउट केलं आणि तिथून मात्र लक्की मैदानाच्या बाहेर परतला जातोय. ओव्हर नंबर 4 सिंगल येताना आपण पाहिली. दुसरा धावेचा प्रयत्न फसला आणि त्यामध्ये धावचीच्या स्वरूपात अगदी परतावं लागतंय लक्की याला. टीमची धावसंख्या एका धावेनं पुढे सरसावतीय 27. तर नंतर आपण पाहतोय व्यासपीठावरती शुभागमन होताना अशोकजी साळुंके साहेब आणि अगदी त्यांचं शुभागमन होताना व्यासपीठावरती आपण पाहतोय. टीमची धावसंख्या पाहायला मिळतीये 27 ऑन दी बोर्ड. 27. यस, तिसऱ्या पंचांची मागणी गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातोय. ऑन स्क्रीन अगदी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज समीर पाटील. न्यू बॅटर देखील नॉन स्ट्राईक वरती समीरला आपण पाहतोय. स्ट्राईक वरती सुनील आणि तथापि हा बॉल आलाय डॉट बॉल. चौथं षटक, अंतिम षटक. यावेळेचा बॉल ड्राईव्ह केल्याशिवाय ड्राईव्हच्या रिझन मध्ये सिंगल कंप्लीट केली जाते आणि या सिंगल मध्ये धावसंख्या 28-28 धावा पाहायला मिळतील. तर नंतर पुढील सामना आणि त्यासाठी टॉससाठी कॉल केला जाईल. यावेळेचा बॉल शॉर्ट थर्डमॅन मध्ये फिल्डर आहेत आणि बॉल मात्र मारती येते ती म्हणजे वाईड +1 आणि इथून मात्र येत आहेत त्या 2 धावा. 2 धाब्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावताना अगदी आपण पाहू शकाल. तिसरं दशक पूर्ण 30 ऑन दी बोर्ड. 30 धावा दापटल्यावरती. चला नेक्स्ट मॅच पालेश्वरी टीमचा कॅप्टन आणि आई गावदेवी कुशल दादा 11 डोंगऱ्याचा पटा टीम. 30 धावा दापटल्यावरती यावेळेचा फटका मिसक्यूट झालाय, मिस टायमिंग झालाय. फिल्डर जज करतायत. जेल टिपली जाते. बॅट्समन होईल बाद. धक्का क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला समीर इथून मात्र मैदानाच्या बाहेर. सुनील आपण व्हायला बाद होताना पालेश्वरी टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. मी विनंती करेल आई गावदेवी कुशलदादा 11 डोंगऱ्याचा पटा टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी या. न्यू बॅटर नवीन फलंदाज आदेश 8व्या क्रमांकावरती. यावेळेचा हा बॉल आणि त्या बॉल वरती येतोय डॉट बॉल.
चौथं षटक, अंतिम षटक. ज्या षटकामध्ये धावसंख्येनं इम्पॉर्टंट आहे, ज्या षटकामध्ये धावा बनणं गरजेचं आहे, त्या 5 बॉलमध्ये अद्याप जमल्यात फक्त आणि फक्त 4. आणि इथून मात्र चौथं षटक पूर्णपणे कमबॅकिंग राहिलंय. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल देखील येतो डॉट बॉल. सत्र पहिलं समाप्त होत आहे आणि बॅटिंग करताना दवीचा पाडा टीम जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजे टोटल 24 बॉलचा खेळ संपलाय. 30 धावा जमल्यात. आता येणार 24 बॉल, 4 षटक, 31 धाव्यांचं टार्गेट. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना संघ पाहायला मिळेल उंद्रोली संघ. चला पुढील होणारा सामना पालेश्वरी आणि आई गावदेवी डोंगऱ्याचा पाडा. आई गावदेवी कुशालदादा 11 डोंगऱ्याचा पाडा या दोन टीम दरम्यान आपल्याला पहिल्या फेरीतील तिसरा सामना पाहायला मिळणार आहे. टॉस केला जाईल. सरपंच उर्नोली अगदी सुहास दादा यांच्या पवित्र शुभ हस्ते टॉस केला जातोय. उपसरपंच उर्नोली पेन यांच्या माध्यमातून आपण बघतोय टॉस केला जाईल. पुढील होणाऱ्या सामन्याचा पालेश्वरी विपक्ष आई गावदेवी कुशालदादा 11 डोंगऱ्याचा पाडा या दोन टीम दरम्यान आपण सामना पाहणार आहोत. दुसऱ्या सामन्यात आपण पाहतो पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30 लागले. 31 धाब्यांचं लक्ष ठेवलंय उर्नोली पेन या संघासमोर. यजमान टीम देवीचा पाडा या संघाने टॉस केला जातोय. सुहास दादा यांच्या पवित्र शुभ हस्ते उपसरपंच उर्नोली आणि टॉस जिंकला इथून डोंगरेचा पाडा टीमने. जो काही निर्णय असेल तो घेऊन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचे सामना झाल्यानंतर. याच दरम्यान सोमनाथजी म्हात्रे साहेबांचं इथे शुभागमन होते. त्यांचा मी स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं आई गावदेवी चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समवेत जोडलेत, WTC वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समवेत जोडलेत, त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो आणि जातो जिथे दुसरा सामना आपण एन्जॉय करतो. आणि दुसऱ्या सामन्यातील सेकंड इनिंग आपण पाहतोय. यजमान टीम देवीचा पाडा टीमने 30 धावा बनवल्या. अगदी सोपं आव्हान आणि आजच्या रात्रीमध्ये धावा बनत नाहीत खेळपट्टीवरती. खेळपट्टीने थोडेसे रंग बदललेत आजच्या रात्रीमध्ये. तसंच काहीतरी पाहायला मिळतंय. गेले 3 रात्री आपण या खेळपट्टीवरती पाहिलं धावा बनत होत्या. आता मात्र चौथ्या रजनीमध्ये धावा बनताना फलंदाजांना संघर्ष करावा लागतोय. याच दरम्यान भारतीय जनता पार्टी पक्षाचे एक दमदार व्यक्तिमत्व अशोकदादा साळुंके यांच्या माध्यमातून 4,000 रुपयाची धनराशी या स्पर्धेला आली. त्यांचा मी स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करत आहोत. पेन सोनकार गावचे सत्यवानजी पाटील सर आणि सरपंच आपण पाहतो उपसरपंच अजित पाटील साहेबांचं देखील शुभागमन झाले आणि ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करत आहोत. उर्नोली पेन या अगदी दूरवरून संघ आलेला आहे आणि चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिला उर्नोली गावचा. आणि इथून मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उर्नोली पेन टीम कडून समीर आणि सुनील हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत बॅटिंगसाठी. 31 धाब्याचं लक्ष आहे. सोपं आव्हान आहे परंतु क्रिकेटमध्ये कोणतंही आव्हान सोपं नसतं. अनेक प्रेडिक्शन जिथे फेल होतात आणि ते जादूच्या आकड्याचा खेळ म्हणजे क्रिकेटला म्हटलं जातं. आणि इथून मात्र 24 बॉल 31 धाबा डिपेंड केल्या जातील का त्या तर धाबी संख्येचा चेस म्हणजे प्रवास अगदी सुखरूपरित्या उर्नोली पेन हा संघ करेल हे आपण येणाऱ्या 24 बॉलमध्ये पाहणार आहोत. चला टीम देवीचा पाडा आपण स्पीडअप करा. आई गावदेवी देवीचा पाडा आपण पाहतोय.
टोटल 24 बॉलमध्ये 30 धाबा फक्त बनवल्या आणि 31 धाब्याचं सोपं आव्हान ठेवलंय उर्नोली पेन या संघासमोर. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुनीलला आपण पाहतोय, त्यांना साथ देत असताना फलंदाज सुनील ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक केंद्रवरती समीरला आपण पाहणार आहोत. 31 31 धाब्यांचं लक्ष. डीजे जयेश देखील जॉईन होत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतो संगीत कक्ष अगदी दणाणून सोडलाय त्यांनी. प्रेक्षकांची अगदी मन जिंकण्याचं काम डीजे जयच्या माध्यमातून केलं जातं. टोटल 31 धाबा स्कोर कार्डवरती आणि 31 धाब्यांचा कसा पाठलाग राहील. गोलंदाजी ट्रॅकवरती वरतून सर्कलचा पहिला बॉल. राकेश गोलंदाजी ट्रॅकवरती. हो लिडिंग एज लागले पहिल्याच बॉलवरती आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिली इथं कोणतीही धाव नाहीये. स्ट्राईकला सुनील आपण पाहतोय आणि नॉन स्ट्राईक वरती समीर. सुनील पाटील एस पी ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल डॉट. हो यावेळी ऑन साईडला अगदी पॉवर प्ले मध्ये इथून पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. थोडंसं फंबल झाले. फिल्डर होते दूर वरून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले. तोपर्यंत 2 धाबा घेण्याचा अवधी होता. 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याच्या मदतीने अकाउंट ओपन केलं जात आहे. बॅटिंग करणाऱ्या उंडरोली पेन या संघाचं धाव संख्या 2 धाबा स्कोर कार्डवरती लागलेत. सोपं आव्हान आहे मैदानाच्या आतमध्ये 7ची सरासरी गाठायची फक्त. हो ज्यावेळेला लिडिंग एज लागला पुन्हा एकदा आपण पाहिलं कोणतीही धाव मिळणार नाहीये. अगदी 3 चेंडूचा खेळ झालाय. टोटल स्कोर कार्डवरती धाबा लागले त्या म्हणजे फक्त 2. 7.50ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये इथून गाठली जाईल का हे पाहावं लागेल उर्नोली पेन टीम कडून. सुरुवात चांगली गोलंदाजी करणाऱ्या देवीचा पाडा टीम कडून सध्याच्या घडीला. ओ यावेळी बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न. लाईट कट आउटफील्ड फास्ट बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुनीलच्या बॅटमधून चौकार. सुनीलच्या बॅटमधून चौकार आला. 4 धाबेच्या मदतीनं धावसंख्या 6 या आकड्यावर. 6 ऑन बोर्ड विथाउट एनी विकेट. 6 धाबा. हो पुन्हा एकदा अगदी सरळ बॅटनं ऑन साईडला तडाखा. मिड विकेट रिसर मध्ये फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धाबा. क्विक रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबा अगदी चित्त्याच्या चपलाईने सफल केल्या जातील. 2 धाबेच्या मदतीने धावसंख्या 8 आपण पाहतोय. 8 ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये जी सरासरी घाटायची मैदानाच्या आतमध्ये उनरोली या टीमला ती मात्र घातली जाते. धावसंख्या 8 लागले स्कोर कार्डवरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. पॉवर प्लेचं हे षटक कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न केला जातोय. लिडिंग एज लागले. कॅचची संधी. कॅच ड्रॉप. शॉर्ट थर्डमॅनला बीट करून निघून चाललाय बॉल थर्डमॅनच्या दिशेने. 4 धाब्यांकरता सुनीलच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. कॅच ड्रॉप झाली. शॉर्ट थर्डमॅन मध्ये जे फिल्डर होते त्यांचा प्रयत्न चांगला राहिला परंतु त्याच्या अबाकीच्या बॉल बाहेर होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळते. लिडिंग एज लागली. कॅचची संधी. हाफ चान्स गमावला जातोय आणि 4 धाब्याच्या मदतीने संघ पोहोचलाय 12 या आकड्यावरती. 12 ऑन बोर्ड. आता मात्र चेंडू आणि रन्स मधील अंतर येणारे 18 बॉल. 18 बॉल आणि 19 धाब्यांची आवश्यकता आहे. 18 बॉल 19चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपलंय. गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सुनील जाधव. ज्या खरं तर सुनीलने आपण पाहिलं देवीचा पाडा 40+ टीम मध्ये आपण
परवा जी मॅच झाली तिथे मात्र 20,000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं होतं. अरुण साठे आणि संजय पाटील या खरं तर खेळाडूंसाठी तो सुनील आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय आणि बॅटिंगमध्ये देखील 13 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं बॅटिंग करत असताना. आता मात्र इथून गोलंदाजी कशी राहील सुनीलची हे पाहावं लागेल. राईट टाइम गोलंदाज तयार. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. सुनील जाधवला आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये. रनअप छोटा आहे. हो बॅकवर्ड पॉईंट दिशेने कट करण्याचा प्रयत्न. सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न होईल का. थोडंसं फंबल आणि तिथून मात्र 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. आणि 2 धाब्याच्या मदतीने आपण पाहतोय बॅटिंग करत असताना समीर पाटीलचं देखील अकाउंट ओपन होईल. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 14 धाबा स्कोर कार्डवरती लागलेत. समीर पाटील सुनील पाटील या दोन्ही खेळाडूंना माहिती आहे की धावसंख्या जास्त नाहीये. फक्त 31 धाबेचं टार्गेट आहे. त्यामुळे इथून चांगल्या बॉलला आपण इथे डिफेन्स करणं, खराब बॉलवरती एखादा चौकार षटकार मारला तर मात्र आपण त्या सहज टार्गेटपर्यंत पोहोचू शकतो. याचा मात्र प्रयत्न केलाय. हो यावेळी सफल होऊन अगदी बॉलला पाठवलंय सरळ लॉंग स्टॉप रिझर मध्ये. 4 धाबेंकरता चौकार. धावाल्या 4 धाबेच्या मदतीनं संघ 18 या आकड्यावरती विथाऊट एन विकेट 18 धाबा स्कोर कार्डवरती लागलेत. खूप टप्प्याचा बॉल पूर्णपणे अगदी स्वतःला झोकून दिलं समीर पाटीलनं आणि पाठवलं सरळ थर्डमॅनच्या दिशेने. 4 धाबेंकरता 4 धावा आलेल्या आहेत. 18 धाबा स्कोर कार्डवरती. आता शरीरापासून बॉल दूर ठेवलाय. थोडासा वेगळा प्रयत्न दिशाहीन मारा करण्याचा प्रयत्न सुनील जाधवचा इथून मात्र असफल पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुन्हा एकदा पुढे चालले. 19 धाबा स्कोर कार्डवरती. लिडिंग एज कॅचची संधी. 1 हँडेड झेल घेण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. सोपा झेल इथे सोडला जातोय. आधीच धावसंख्या कमी आहे स्कोर कार्डवरती आणि त्यामध्ये असं क्षेत्ररक्षण कराल तर मात्र या मॅच मधून दूर व्हाल यामध्ये तील मात्र शंका नाहीये. यजमान टीम देवीचा पाडा या खेळपट्टीचा अनुभव आहे. कशा प्रकारे खेळपट्टी खेळती. इथून मात्र पहिल्या सत्रामध्ये धावा ज्या प्रकारे बनायला पाहिजे होत्या त्या बनल्या नाहीत आणि त्या कारणामुळे इथून गोलंदाजी करत असताना आता संघर्ष करावा लागतोय देवीचा पाडा या संघाला. अद्याप डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या समाप्तीने धावसंख्या आपण पाहिली स्थिर पाहायला मिळेल. टोटल 20 धाबा स्कोर कार्डवरती लागलेत. 11 धाब्यांची आवश्यकता आहे. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी या षटकातला आपण पाहतोय. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. 2 फ्रेश ओव्हर अजूनही बाकी आहेत. त्यामुळे इथे डॉट बॉल्स फार महत्वपूर्ण राहतील या मॅच मध्ये. लॉट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. जेलची अजून एकदा संधी नो मॅन्स लँड मध्ये. सेफ लँडिंग बॉलची आपल्याला पाहायला मिळते. 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या 22 या आकड्यावर 22. 22 धाबा स्कोर कार्डवरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. चांगली धावसंख्या उभारली जाते. तिथून सुनील जाधवला मात्र विकेट मिळवावं लागेल. पहिल्या विकेटच्या शोधामध्ये देवीचा पाडा हा संघ आपण पाहत आहोत. कारण इथून विकेट येणं फार गरजेचं राहील देवीचा पाडा टीम कडून. अन्यथा या सामना फार दूर गेलाय देवीचा पाडा टीम कडून. अजून एकदा खराब बॉल. सुनील जाधव थोडा दिशाहीन भरकटतो या ओव्हरमध्ये. एक्स्ट्रा मध्ये पुन्हा एकदा ही धाव ऍड केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या 23. 23 धाबा स्कोर कार्डवरती लागलेत. हा बॉल चांगला आहे. या बॉलची गरज आहे पण तो बॉल मात्र डिलिव्हर केला जातोय सुनील जाधवच्या माध्यमातून. धावसंख्या 23 आपण पाहिली. 23 लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. शेवटचा बॉल इथून डिलिव्हर केला जाईल. 2 अवांतर जरूर धावा आल्या होत्या. व्हाईट बॉल 2 फेकले त्या कारणामुळे थोडं लांब लचक षटक पाहायला मिळते. यावेळी देखील पुन्हा लॉट करण्याचा प्रयत्न. शॉट फाईट ग्रीजर मध्ये फिल्डर तैनात. अजून एकदा खराब क्षेत्ररक्षण. त्याचा फायदा उचलतील का इथून 2 फलंदाज. यास डेफिनेटली 2 धाबा कंप्लीट आणि अशा रीतीनं 2 षटकाची होईल समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस उर्डोनी पेन हा संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद. टोटल 25 या आकड्यावर. संघ आई गावदेवी कुशाल दादा 11 डोंगऱ्याचा पाडा.
टॉस जिंकला. खरं तर डोंगरेचा पाडा टीमने जो काही निर्णय आहे तो मात्र घेऊन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. डोंगरेचा पाडा टीम धावसंख्या आपण पाहिली टोटल 2 षटकाच्या अखेरीस 25, उर्वरित 12 बॉल आणि अजूनही 6 धाब्यांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करा, थोडं स्पीडअप करायचं आहे. देवीचा पाडा टीम गोलंदाजी ट्रॅकवरती लेफ्ट आर्म मीडियम स्पेसर सुजल. तर गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. बायकर मॅन आहेत. अति चांगला खेळ सुजलच्या माध्यमातून आपण मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये पाहिलाय, परंतु या इनिंगमध्ये आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये धावा बनल्या नाहीत. आणि सुनील पाटील आपण पाहतो उंडरोली पेन टीम कडून, हा देखील एक बायकर मॅन आहे. 2 बाईक त्याच्या नावावरती आहेत. तो देखील आपण पाहतो स्ट्राईकला आहे. आणि सुनीलला देखील माहिती आहे की इथून आता 6 धावा करायच्या, त्यामुळे घाई करणं योग्य ठरणार नाही. आणि इथून मात्र कसा खेळ करेल सुनील पाटील हे पाहावं लागेल. सुजयचा पहिला बॉल, स्विच हिटचा पटका आहे पॉवरफुल. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा गोल. या बॉलवरती मिळतील धावा. बॉल वाचवला जातोय बा, अडवला जातोय. एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं असं वाटलं चौकार षटकार मिळेल, परंतु मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता बॉल थांबला. त्या कारणामुळे आपण इथं पाहिलं धावा या बॉलवरती मिळाल्या. एकच धाव मिळेल. नशिबाची साथ देवीचा पाडा टीम सोबत आहे. त्यावेळी देखील बॉल चांगला यॉर्कर डिलिव्हर करण्याचा प्रयत्न सुजयच्या माध्यमातून आपण पाहतोय. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉलची इथून समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. धाव संख्या स्थिर पाहायला मिळते 26 धावा स्कोरकार्डवरती. यावेळी देखील थोडासा बॉल पुढे फेकण्याचा प्रयत्न होता. सिंगल वाचवू शकत नाहीत, सिंगल मिळेल. आणि बाईकच्या स्वरूपामध्ये आपण पाहतो सिंगल आले. सिंगल धाब्याच्या मदतीने संघ पोहोचला आहे 27 या आकड्यावरती. अजूनही 4 धाब्यांची आवश्यकता आहे. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाईल का हे पाहावं लागेल, कारण कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं खरं तर तुर्बे टीमने अगदी 5 बॉल 4 धावा करू दिल्या नव्हत्या समोरच्या टीमला. आपण पाहिलं हा बॉल देखील आपण पाहतोय निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकार केलाय. ओ स्लोअर वन लवकर पिक केला, पाठवला सरळ सीमारेषा बाहेर. विनिंग स्ट्रोक सावकार. उमरोली टीम सामना जिंकते. हार्दिक अभिनंदन. हार्डलक टीम देवीचा पाडा. अगदी चांगला खेळ आपण देखील सादर केला. आपलं देखील कौतुक करावं तितकं कमी. आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा उमरोली टीम. या स्पर्धेमध्ये अगदी पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ आपण साकार केला. हार्दिक अभिनंदन. चला नेक्स्ट मॅच टीम डोंगरेचा पाडा. आपण लगेच मैदानाचा आता ताबा घ्यायचा आहे. आई गावदेवी कुशाल दादा 11 डोंगरेचा पाडा टीमने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. माजी उपसरपंच उर्नोली पेन सुहास दादा पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण अतिथी मंचावरती करत आहोत. सिंधुदुर्ग कणकवली गावच्या आपण पाहतो साहिल दादा हे देखील उपस्थित आहेत. साहिल दादा पांचाळ साहेबांचा देखील आपण मान सन्मान